नमस्कार. आजच्या भागाच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आकाश भूमीची हॉस्पिटलमध्ये काळजी घेत असतो. भूमीला तो खाऊ घालत असतो. भूमीला काय हवं नको या गोष्टी तो पाहत असतो आणि आकाश तिथे भूमीची काळजी घेत आहे, तिला सूप भरवत आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश मला बास, एवढंच हवं आहे, मला नको आहे आता, असं भूमी आकाशला म्हणत असते. परंतु आकाश मात्र इकडे भूमीला म्हणत असतो नाही, आता थोडंसं राहिलं, एवढं संपवायचं आहे तुला, असं म्हणत आकाश भूमीला जबरदस्ती ते खायला घालत असतो. तिला समजवत असतो. तिला म्हणत असतो की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, कारण तुला हे संपवावंच लागणार आहे, असं आकाश भूमीला समजवत असतो. कारण तुझी तब्येत, तुझी हेल्थ हे खूपच गरजेचं आहे, असं आकाशचं म्हणणं असतं. आणि आकाश तिला खाऊ घालत आहे, तिच्याशी खूप प्रेमाने वागत आहे. कारण भूमीच्या बाबतीत जे घडत आहे ते पाहून आकाशला तर धक्काच बसलेला असतो. भूमीला इकडे आकाश खाऊ घालत आहे, भूमीची काळजी घेत आहे. भूमीला म्हणत आहे की काळजी करू नकोस, तू सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि मग भूमी पण म्हणत असते आकाश तू काय ऐकणार नाहीस, म्हणजे काही झालं तरी तू तुझ्या हट्टाला भेटलेलाच आहेस, तू मला खाऊ घालणारच आहे, कारण तू ऐकायचंच नाही असं ठरवलेलं आहे, त्याच्यामुळं तू असं वागत आहे माझ्याशी, असं भूमी बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे भूमी आकाशला म्हणत असते की आकाश बासा, मला आता नको आहे काही. पण आकाश ऐकायलाच तयार नसतो. भूमीला म्हणत असतो की बघ आता तुला काय वाटतंय. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश मलाही काहीतरी तुझ्याशी बोलायचं आहे, मला कळत नाही आहे की नक्की काय बोलू, पण मला ना तुला एक गोष्ट विचारायची आहे. आत्यांच्या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे, असं आकाश भूमीला विचारत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की तुला काय वाटतंय आकाश. आकाश म्हणत असतो की मीही त्याच गोष्टीचा विचार करतोय, म्हणजे मला कळत नाही आहे की नक्की आता काय समजायचं ते, कारण बघितलंस ना तू काय झालेलं आहे, आणि आत्यांच्या बाबतीतही आपण तोच विचार करत होतो ना, म्हणजे कळत नाही आहे. इकडे पौर्णिमा त्याचबरोबर निलंबरी बोलत असतात. त्यांचं असं बोलणं चाललेलं असतं की जे काय घडत आहे त्यामध्ये त्या बोलत असतात. ती म्हणत असते, नीलू म्हणत असते की ती तुझी सासू आहे ना, ती तुझ्या काही मदतीला येणार नाही आहे, एवढा सगळा प्लॅन आपण केला होता आणि आपला सगळा प्लॅन तुझ्या सासूने फ्लॉप केलेला आहे, हे बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र त्या म्हणत असतात, तेव्हा त्यांना लगेचच इकडे पौर्णिमा म्हणत असते तसं नाही आहे गं, तुला नाही कळत आहे, पण आता काय करणार, अभिजितच्या जीवाचा प्रश्न होता, अभिजितला न्याय मिळवून देण्यासाठी मी मात्र मागे हटणार नाही, कारण काहीही झालं तरी मी त्या भूमीला संपवणार आहे. आणि तेवढ्यातच रागिनी तिथं पोहोचलेली असते आणि रागिनी म्हणत असते की हो बरोबर आहे, कसं आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणारच नाही ना, कारण तुम्हाला कसा विश्वास बसेल. तेव्हा त्या म्हणत असतात की कसा विश्वास ठेवायचा, कारण तुम्ही त्या भूमीला वाचवलेला आहे, आम्ही एवढा मोठा प्लॅन केला होता त्या भूमीला संपवण्याचा आणि चक्क तुम्ही त्या भूमीला वाचवलेला आहे, हे त्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा रागिनी जाते, दरवाजा बंद करते आणि तिथे टेबलवर असलेला फ्लॉवर पॉट उचलते. आणि तेव्हा मात्र निलंबरी जास्तच घाबरलेली असते. रागिनी तो फ्लॉवर पॉट घेते आणि इकडे येते आणि म्हणत असते की आता बघा, इकडे निलंबरी घाबरलेली असते. निलंबरीला वाटत असतं की आता ही बाई चवताळलेली आहे आणि ही आपल्यालाच मारायला आलेली आहे, त्यामुळं निलंबरी घाबरलेली असते. निलंबरी म्हणत असते की आता कसं वाचायचं हिच्या तावडीतून, कारण ही तर विसरलेली आहे, आपली काही सुटका नाही आहे, हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे निलंबरीला कळत नाही की नक्की काय करायचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे निलंबरी म्हणत असते की अहो नका, काही नका करू, मी नाही काय बोलत आहे, असं निलंबरी बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते की नाही, तुम्हाला नाही मारणार आहे, हा हातात घ्या आणि मला मारा, घाला माझ्या डोक्यात, एकदा माझं संपलं ना की मग, पण एक गोष्ट करा की तुमच्या लेकीला कधीही एकटं पाडू नका, तिला न्याय मिळवून द्यायचा आहे, ती त्यावेळेस मला आणि अभिजितला न्याय मिळवून देण्यासाठी तयार राहा, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे निलंबरीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते बरोबर आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास कसा ठेवणार ना, कारण विश्वास ठेवायच्या पात्रतेची मी राहिलेलीच नाही आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही आत्ता जे काय करत आहात ते बरोबर आहे, मला माहिती आहे, पण तुमच्या लक्षात आलेलं नसेल हे सगळं जे केलेलं आहे ते मी वेल प्लॅनिंगने केलेलं आहे, यासाठी मी सगळ्या फुल प्लॅनिंगने आलेले होते ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, असं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते की तुम्हाला नाही माहिती की मी या सगळ्यासाठी काय काय केलेलं आहे. इकडे आकाश आणि भूमी यांचं बोलणं चाललेलं असतं. आकाश म्हणत असतो की तुला काय म्हणायचं आहे भूमी, तुला काय वाटतंय आत्याच्या बाबतीत.
तर भूमी म्हणत असते की आज त्यांनी मला आणि आपल्या बाळाला वाचवलेलं आहे, कारण आमच्या दोघांचाही जीव जाणार होता, पण त्या आल्या आणि त्यांनी आम्हाला वाचवलेलं आहे. आकाश म्हणत असतो हो ना. तेव्हा भूमी म्हणत असते की त्या बदलल्या असतील किंवा नसतील याबद्दल मला काही शंका नाही आहे, म्हणजे मला कळत नाही आहे की मी त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवावा, परंतु आज त्यांनी आपल्याला जे वाचवलेलं आहे, आपल्या बाळाचा जीव जो वाचवलेला आहे, ती गोष्ट फारच महत्त्वाची आहे असं भूमी आकाशला सांगत असते. कारण भूमीसाठी बाळ महत्त्वाचं आहे, बाळाचा जीव महत्त्वाचा आहे आणि बाळाला वाचवणं महत्त्वाचं होतं. आणि भूमी म्हणत असते की हो, त्यांनी वाचवलेलं आहे. आकाश म्हणतो की आपण एक संधी देऊया का, म्हणजे बघ ना, तिनं जर एवढा बदल करत असेल तर आपल्यालाही तिला एक संधी देणं गरजेचं आहे. हे सर्व आकाश म्हणत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की हो, कारण त्यांचे आपल्यावर उपकार आहेत, त्यांनी आपल्या बाळाला वाचवलेलं आहे, आपल्या बाळाचा जीव वाचवलेला आहे. इकडे रागिनी म्हणत असते की तुमचा जो प्लॅन असतो ना दोघींचा, तो नेहमी फुसकाच असतो, कारण तुम्ही जो प्लॅन केलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण तुमच्या लक्षात आलं का तुम्ही काय गोंधळ घातलेला होता त्या दिवशी? जर भूमीला काय झालं असतं तर तुमच्याबरोबर मी पण टपकली गेली असते. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. तेव्हा भूमीच्या बाबतीत रागिनी म्हणत असते की तुम्हाला नाही माहिती, कारण तुम्ही ना डोक्यावर पडलेले आहात. तुमच्या दोघींच्या कधीच गोष्टी लक्षात येणार नाहीत, कारण जे काय केलेलं आहे ते मी पूर्ण प्लॅन करून केलेलं आहे. इवन या घरात येण्यापासून आकाशला प्रत्येक वेळेस प्रत्येक बातमी मिळण्यापर्यंत या सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टी माझ्या ठरवल्याप्रमाणे घडलेल्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण काहीही झालं तरीही आकाशला आकाश माझ्यापर्यंत कसा पोहोचेल या प्रत्येक गोष्टीची तयारी मी केलेली होती आणि त्या प्रत्येक गोष्टीप्रमाणे गोष्टी घडत गेलेल्या होत्या. कारण आकाश आत्ता माझ्यापर्यंत तिथे पोहोचणार होता, त्यावेळेस मी पेरलेली माणसं तिथे आकाशला प्रत्येक गोष्टीसाठी सांगत होती, प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत होती, कारण तिथं ती माणसं माझी होती. आकाशला प्रत्येक वेळेस प्रत्येक लोकेशनला जी माहिती मिळत होती ती माझी माणसं देत होती असं ती सांगत होते. कारण आकाशला वाटत असेल की तो माझ्यापर्यंत पोहोचत होता, मला शोधत होता, पण त्याला माझ्यापर्यंत पोहोचायला मी भाग पाडलेलं होतं. माझी माणसं पेरलेली होती आणि माझी माणसं त्याला तिथंपर्यंत घेऊन येत होती. या सर्व गोष्टी इकडे रागिनी सांगत असते. आणि तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते की त्या दिवशी जया एकादशी होती. जया एकादशीच्या दिवशी जी व्यक्ती घरातली मेलेली असते त्या व्यक्तीला तिथे त्या व्यक्तीच्या नावे घरात पूजा केली जाते. आणि नेमकं त्याच वेळेस मी त्या घरात आलेले होते. घरात लाईट गेलेली होती आणि ते सगळ्यांना असं वाटत होतं की आकाशने मला आणलेलं आहे, पण नाही, इथे आकाशने मला आणलेलं नव्हतं, तर मी स्वतःहून त्या घरात आलेली आहे. आणि भूमी म्हणालेली होती कोणतंही संकट, पण संकट घेऊनच मी आलेली आहे आकाश भूमीच्या आयुष्यामध्ये, असं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणते की मी पूर्ण प्लॅनिंग केलं होतं, मला कळलेलं होतं की आकाश कासावीस झालेला आहे, मला शोधत आहे. तेव्हा मी स्वतःहूनच मुद्दाम भिकारी होऊन त्या गणपतीच्या मंदिरात गेले होते आणि आकाशने मला पाहताच तिथून गायब झालेले होते. त्यानंतर आकाशने मला पाहिलं आणि तो अस्वस्थ झाला, पण भूमीची तब्येत बिघडल्यामुळं आकाशचं दुर्लक्ष झालं आणि त्या दिवशी मला असं वाटलं की माझा प्लॅन फ्लॉप झाला की काय. पण मी पुढचे प्लॅन करत होते, मला माहिती होतं की आकाश अस्वस्थ होणार आहे, म्हणून तर पुढच्या प्लॅनचा मी गोष्ट करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश मग शोधाशोध करू लागला. मग आकाशला मी माझ्याच माणसाकरवे सांगितलं की मी त्याच्या घरी राहते. मग आकाश आणि भूमी तिथं आले आणि जेव्हा ते तिथं येणार तेव्हा मी तिथून गायब झाले. कारण मी तिथून गायब झाले तेही कारण होतं, कारण आकाशने काही झालं तरी मला तेव्हा त्याने घरात आणलं नसतं आणि मला त्यांच्या घरात घुसून आकाशचा चांगलाच बदला घ्यायचा आहे, वचपा काढायचा आहे, म्हणून हे सगळं मी केलेलं होतं असं रागिनी सांगत असते. आणि त्याचबरोबर ती म्हणते की नेमकं मी तिथून गायब झाले तेव्हा आकाश कासावीस झाला. त्याचबरोबर आकाशला माझ्या मृत्यूची बातमी समजली. तेव्हा माझ्या माणसांनी मला सांगितलं की आकाशला मृत्यूची बातमी समजली. त्यानंतर आकाशने ती डेड बॉडी पाहिल्यानंतर त्याला चक्कर आली होती आणि मग याच संधीचा फायदा घ्यायचं मी ठरवलं. मग आकाशने सगळीकडे पोस्टर लावले, पॅम्फलेट लावले आणि त्याचवेळी मी एक चिठ्ठी ठेवूनही आकाशला गेलेले होते त्या घरातून जाताना. त्यामुळं आकाशच्या मनामध्ये ते गिल्ट होतं, त्या गोष्टी होत्या आणि त्यामुळं आकाश प्रत्येक वेळेस माझ्या बाजूने त्याचं पारडं जड व्हावं यासाठी मी प्रयत्न करत होते. आणि हे जेव्हा निलंबरी त्याचबरोबर पौर्णिमा ऐकतात तेव्हा त्यांना धक्का बसतो. ती म्हणत असते तुला काय वाटलं हे सगळं
मी त्यांच्यासाठी आत्ता प्रेमाने करत आहे आणि काही झालं तरीही आत्ता आकाश आणि भूमी, त्या भूमीच्या मनात माझ्याविषयी मला विश्वास निर्माण करायचा होता. आणि बरोबर आहे, निलंबरीताई आत्ता जे बोलले, आम्ही तुझा वापर करून घेतला किंवा काही झालं तरीही मी आत्ता जे बोलत आहे त्याच्यामुळं हे सगळं तुम्हाला वाटत असेल, पण मी कोणाचा वापर करून घेतलेला नाही. अजूनही तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. मी सर्व गोष्टी सांगत आहे. इवन त्या दिवशी मी घरात आले आणि घरात आले तो अंधार घेऊन आले आकाश आणि भूमीच्या आयुष्यामध्ये, कारण मी पेटून उठलेले आहे माझ्या मुलाच्या मरणाचा प्रश्न होता. माझा मुलगा गेलेला आहे आणि मग मला त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी मी काहीही करू शकते, हे सगळं बोललं जात असतं. भूमी त्या दिवशी हातात दिवा घेऊन म्हणालेली होती की हा दिवा मी सदैव महाजनांच्या आयुष्यामध्ये प्रकाश उजळण्यासाठी ठेवेल, असं ती बोललेली होती. महाजनांच्या आयुष्यामध्ये कधीही अंधकार मी येऊ देणार नाही, हे ती बोललेली होती. हे सगळं रागिनी सांगत असते आणि त्याचबरोबर रागिनी म्हणत असते की काही झालं तरीही भूमीला असं वाटत आहे की या सर्व गोष्टी तिनं घडवून आणत आहे किंवा तिच्या म्हणण्याप्रमाणे घडत आहेत, पण नाही, या सगळ्या गोष्टी मी घडवत आहे आणि या सगळ्या गोष्टी करण्यामागं माझं खूप मोठा प्लॅन आहे, हे ती सांगत असते. इवन खजुराची खीर करणं, त्या दिवशी भूमीला तेलावर पडण्यापासून वाचवणं, या सगळ्या गोष्टी माझ्या प्लॅनिंगचा भाग आहेत, हे ती बोलत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र गोष्टी इतक्या विचित्र आहेत हे आता निलंबरी आणि या पौर्णिमाला कळलेलं असतं. निलंबरीला रागिनी म्हणालेली असते, काय वाटलं त्या दिवशी तेलावरून भूमी पडत होते तेव्हा मी तिला वाचवलं. तिला वाचवण्यामागचं काय कारण होतं? कशासाठी वाचवलं असेल मी तिला? कारण मला तिच्या मनामध्ये विश्वास संपादन करायचा होता, त्यासाठी मी हे केलेलं होतं, हे सगळं बोललं जात असतं. आणि मग मीकडे पौर्णिमा म्हणत असते, मग तुम्ही आमचा प्लॅन का फेल केला? आम्ही त्या भूमीला मारायचा पूर्ण प्लॅन केला होता, मग तुम्ही का आमचा प्लॅन फेल केलेला आहे? कारण ती मेली असती ना. त्यावरती रागिनी म्हणते, तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला कळत नाही आहे तुम्ही कशा पद्धतीनं प्लॅन केला होता, कारण त्या प्लॅनमध्ये तुम्ही पूर्णपणे अडकले गेलेला होता. तुमच्या लक्षात येत नाही आहे की या सगळ्याचा परिणाम काय होता? पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये पकडला गेला असता आणि पोलिसांनी 3rd डिग्री दिली असती की लगेच तुम्ही तुमचं सत्य ओळखून बसला असता. माझी कातडी गेंड्याची आहे आणि मी गेंड्याची कातडी पांघरून राहते, म्हणून तर तुम्ही कोणीही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळं पोलीसही माझ्यापासून लांब असतात. आणि एवढं सहजासहजी मरण मला त्या भूमीला द्यायचं नाही आहे, तिला तडफडून मारायचं आहे आणि मरून हे केलेलं आहे. आत्ता मी काल फक्त भूमीला वाचवलेलं नाही आहे, मी तुम्हाला दोघींनाही वाचवलेलं आहे, कारण पोलीस तपासामध्ये हे जर पोलिसांना कळलं असतं तर तुमची मात्र दोघींची वाट लागली असते. आत्ता मला पैसा संपत्ती काही नको आहे, मी सगळं देऊन टाकलेलं आहे. मला माहिती आहे आकाश आणि भूमी स्वतः आणून ते सगळं माझ्या पायाशी देणार आहेत, पण मला ते काही नको आहे. मला फक्त आता सूड घ्यायचं आहे, सूड, कारण ही गेंड्याची कातडी पांघरून आलेली रागिनी शांत बसणार नाही. मला फक्त आता सूड घ्यायचा आहे आणि तो सूड घेण्यासाठी मी काहीही करू शकते, हे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे भूमी त्याचबरोबर आकाश यांच्या डिस्चार्जची तयारी चाललेली असते. रागिनी इतकी पेटून उठलेली आहे, तिच्या मनामध्ये सुडाची भावना इतकी वाढलेली आहे की त्यासाठी रागिनी आता कोणाचा खून करायलाही मागे पुढे पाहणार नाही, असे विचार तिचे झालेले आहेत. आणि तिला तेच करायचं आहे की आता आकाश आणि भूमी या दोघांनाही संपवायचं आहे, कारण या दोघांना संपवलं तरच तिच्या फायद्याच्या गोष्टी होणार आहेत, असं तिचं म्हणणं आहे. आता त्यांना संपवण्यासाठी तिने खूप मोठे मोठे प्लॅन करत आहे, कारण तिच्या प्लॅननुसार या सर्व गोष्टी चालू आहेत. तर इकडे ती म्हणते की आत्ता जाऊन मी शपथ घेते, असं म्हणत तिने आता अभिजितच्या फोटोच्या समोर जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याच्या समोर हात ठेवून, त्या दिव्यावरती हात ठेवून ती शपथ घेत आहे की आता माझं एकच ध्येय आहे, ते म्हणजे इकडे अभिजितला न्याय मिळवून देणं. आणि तुमची साथ असो किंवा नसो, मी माझ्या अभिजितला न्याय मिळवून देणारच आहे. त्या क्षणी पौर्णिमा म्हणते की माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी तुमच्यासोबत आहे, असं पौर्णिमा सांगू लागते. आणि त्याचबरोबर सगळेजण असतात, तिघीजणी मिळून आता शपथ घेत आहेत, विडा उचलत आहेत, तो म्हणजे आकाश आणि भूमीला उद्ध्वस्त करायचा. त्याचबरोबर रागिनीचं असं म्हणणं आहे
की पश्चातापाच्या आगीमध्ये होरपळून मला त्या आकाशला मारायचं आहे, कारण त्याने आत्तापर्यंत आपल्याशी ज्या बाबतीत वागलेलं आहे ते सगळं खोटं होतं आणि त्याने आत्तापर्यंत आपल्याशी खोटारडेपणाचा कळस गाठलेला होता. त्यामुळं काहीही झालं तरी आता मी त्यांना सोडणार नाही हे तिने ठरवलेलं आहे. तर इकडे आकाश, भूमी सर्वजण असतात. आकाश म्हणतो की चला, भूमी बाळाची आणि तुझी तब्येत छान आहे, आता डॉक्टरांनी आपल्याला घरी जायला सांगितलेलं आहे, तर आपण आता घरी निघूया. आजी म्हणत असतात की हो, आणि आकाश म्हणत असतो की भूमी, सांगितलेलं ऐकायचं आहे, आराम करायचा आहे तू पूर्णपणे, बाकी कोणत्याही गोष्टीची काळजी करायची तुला काहीही गरज नाही, कारण जरी काही घडलं तरीही आत्ता काळजी करायची गरज नाही आहे, आम्ही सगळेजण आहोत. त्यावेळेस मानसी म्हणते की ताई बरोबर आहे, काही झालं तरी आता मी तुला सोडून कुठं जाणार नाही. तेवढ्यातच नर्स आलेले असतात आणि त्यांनी भूमीची फाईल आकाशकडे दिलेली असते आणि आकाश ती फाईल उघडत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही आकाश, काही झालं तरी मी तुला ही गोष्ट सांगू शकणार नाही, कारण आत्ता एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आत्ता मी तुला जर ते सांगितलं तर हे सगळं खूप भयानक आहे. तू ही प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्याचा पण विचार करशील, त्यामुळं मी तुला काही यातलं कळू देणार नाही. मग नर्सने आणून दिलेली फाईल त्या क्षणी भूमी आकाशच्या हातातून घेते आणि म्हणते, राहू दे ना माझ्याकडे, काही नाही होत त्याला, असं म्हणत तिने ती फाईल स्वतःकडे घेतलेली आहे. मानसी पण मागत असते, मानसीकडे पण ती फाईल देत नाही, कारण तिचं असं म्हणणं असतं की ही फाईल माझ्याकडेच असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामधले रिपोर्ट जर आकाशने उघडले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आपलं बाळ आपल्याला इथे गमवायचं नाही आहे. आकाशने जर प्रेग्नन्सी टर्मिनेशनचा निर्णय घेतला तर माझ्यासाठी खूप अवघड होईल. एकतर या बाळाच्या येण्यामुळे माझ्या आणि आकाशच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत, त्या पण राहतील, असं भूमीने ठरवलेलं असतं. इकडे रागिनी हॉस्पिटलमध्ये आलेली असते, बाहेर कॉरिडॉरमध्ये उभी असते, हातामध्ये एक हार असतो आणि रागिनी आलेली असते. ती वाट बघत असते कोणाची तरी. तर त्याचवेळी डॉक्टर तिथे येतात आणि रागिनी डॉक्टरांच्या गळ्यामध्ये तो हार घालते आणि त्यांना नमस्कार करते. खरंच तुम्ही देव आहात, तुम्ही भूमीचे आणि बाळाचा जीव वाचवलेला आहे. पण मला एक विचारायचं आहे डॉक्टर, मला एक कळत नाही आहे की असं काय घडलेलं होतं, म्हणजे त्या धुपामुळे एवढा त्रास होऊ शकतो भूमीला, म्हणजे तो धूप एवढा भयानक होता की ज्याच्यामुळं भूमीची अशी अवस्था झालेली आहे, असं रागिनी विचारत असते. डॉक्टर मात्र शांतच होतात. ती म्हणत असते की नाही, मला बाळाची आणि भूमीची काळजी आहे, म्हणून तर मी तुम्हाला ह्या गोष्टी विचारत आहे. परंतु इकडे पाहायला मिळतं की रागिनीला डॉक्टर काहीच बोलत नाहीत. त्याच वेळेस तिथं पोहोचलेली असते ती म्हणजे भूमी. भूमीने डॉक्टरांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही गोष्ट जी आहे ती कोणाला काहीही सांगायची नाही. आणि मग डॉक्टर भूमीचं ऐकत आहेत, कारण त्यांच्या पेशंटची हेल्थ त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण त्यांच्या पेशंटने त्यांना सांगितलेलं आहे की ही गोष्ट कोणालाही कळू देऊ नका. डॉक्टर काहीच सांगत नाहीत, त्यामुळं रागिनी शांत होते. पण हे प्रश्न विचारल्यानंतर डॉक्टरांचा जो चेहरा आहे तो पूर्णपणे पडलेला असतो, ही गोष्ट रागिनीच्या लक्षात येते. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागिनी त्याचबरोबर घरातील सर्वजण थांबलेले आहेत आणि भूमी आणि आकाश दोघंही घरी येत आहेत. आणि आज इकडे भूमी जेव्हा घरात येत आहे तेव्हा तिथे दारामध्ये काटे ठेवलेले असतात आणि हे सगळं केलेलं असतं ते म्हणजे पौर्णिमाने. आणि पौर्णिमाचं असं म्हणणं असतं की तुझं स्वागत असंच होणार आहे, तू अपेक्षा पण करू नको की तुझ्यासाठी इथं कोणीतरी फुलं अंतरेल, पण नाही, आम्हाला ते जमणारच नाही, आम्ही तुझं स्वागत त्या पद्धतीनं करू शकत नाही, कारण या सगळ्याला तू जबाबदार आहे, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश हे सगळं पाहत असतो. भूमी, आकाश सर्वजण आत येतात आणि त्याचवेळी समोरून पौर्णिमा आलेली असते. भूमी म्हणत असते, त्या धुपामध्ये काहीतरी वेगळं विषारी काहीतरी तूच मिसळलेलं होतं, कारण त्या धुपाची मला एवढी सवय आहे, परंतु काहीही झालं तरीही मला याआधी कधीच त्रास झालेला नव्हता, मग हा त्रास आजच का झालेला आहे, तूच केलेलं होतं ना हे सगळं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो मीच केलं होतं, तुला उद्ध्वस्त करायचं आहे पूर्णपणे, कारण तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, असं म्हणत पौर्णिमा इकडे भूमीला उत्तर देत असते. भूमीने पण आता तिला कडक शब्दात जाब विचारलेला असतो. तेव्हा रागिनी मात्र पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.